अनिकेतचा रविवार सकाळचे 7. अनिकेत अजूनही अंथरुणात होता. डोळे उघडले होते, पण शरीर उठायला तयार नव्हतं. जागं होणं आणि खऱ्या अर्थाने उठणं यामधली दरी तो अनुभवत होता. मध्यवर्ती पुण्याच्या एका छोट्या गल्लीतलं त्याचं भाड्याचं घर. एक टेबल, एक जुना लॅपटॉप आणि 4-5 स्वप्न जी त्या भंगलेल्या बुडबुडांसारखी वाटायची. IT इंजिनियर होण्याची आशा, स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना आणि इंग्रजीत मोकळं बोलण्याची महत्त्वाकांक्षा. सगळं थोडं थोडं सुरू करून तो मध्येच थांबलेला होता. अनिकेत उठला, चहा केला, मोबाईल घेतला. नोटिफिकेशनमध्ये लिंक्डइनवर त्याच्या मित्राची पोस्ट. हॅपी टू शेअर आय जॉईन्ड गुगल ॲज अन STE2. अनिकेतकडे काही क्षण फक्त मोबाईल पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. तो हसला, थोडं अभिमानाने, पण जास्त स्वतःवर खिन्नतेने. मी पण प्रयत्न केला होता. हे वाक्य त्याच्या मनात पुन्हा उमटलं. तो म्हणतो, मीही शिकलो होतो, कोर्स केला होता, पण मग थांबलो, घाबरलो आणि म्हटलं पुढच्या आठवड्यात बघू. पुढचा आठवडा आजपर्यंत कधी आलाच नाही. दुपार झाली, बाहेर पाऊस सुरू झाला. तो गॅलरीत उभा राहिला. समोरच्या चाळीत एक साधा मुलगा, जेमतेम 15 वर्षांचा, हातात पावसात ओले झालेले वर्तमानपत्र घेऊन ओरडत होता. सकाळ, लोकमत. त्या मुलाकडे पाहताना अनिकेतच्या मनात विचार आला. हा मुलगा भीत नाही, अडखळत नाही, लाजत नाही. मी मात्र एका चांगल्या खोलीत बसून किती प्रश्न पेरून घेतलेत स्वतःत. त्याला आठवलं, तोही 14-15 वर्षाचा असताना सकाळी सकाळी पेपर टाकायला जायचा. पहाटे 4ला उठून, थंडी असो वा पाऊस. मग तो अनिकेत कुठे गेला, त्याने स्वतःलाच विचारलं. संध्याकाळ झाली. तो लॅपटॉप समोर बसला. त्याच्या फोल्डरमध्ये प्रोजेक्ट आयडिया फायनल, रिझ्यूम फायनल अशी अनेक स्वप्न पडून होती, धूळ खात. त्याने एक फोल्डर उघडला. React.jsचा एक जुना प्रोजेक्ट. कोड विसरला होता, पण भावना लक्षात होती. मी हे बनवतोय कारण मला हे जमेल. अनिकेतने एक ओळ लिहिली, छोटीच, पण ती त्याच्या थांबलेल्या गाडीचा पहिला गिअर होती. आणखी 10 मिनिट, आणखी थोडं कोड, आणखी थोडा आत्मविश्वास. त्या रात्री अनिकेतने स्वतःच्या डायरीत फक्त 3 ओळी लिहिल्या. भीतीने मला थांबवलं, पण आता भीतीला बसून माझं काम बघायला सांगणार. दररोज थोडं करणार, पण थांबणार नाही. माझं यश मोठं नाही, पण माझं धाडस खोटं नाही. काही आठवड्यांनी त्याचं रुटीन बदललं नव्हतं फारसं. सकाळी उठणं, चहा, काम, तेच. पण आता तो स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघू लागला होता. लिंक्डइनवर एक दिवस त्याची पोस्ट. आफ्टर मल्टिपल फेल्युअर्स, आय फायनली कम्प्लीटेड माय पोर्टफोलिओ. लॉन्चिंग माय फ्रीलान्स वेबसाईट टुडे. लोकांनी फार अपलॉड केलं नाही, फार लोकांनी लाईक केलं नाही. पण एका मुलाने त्याला मेसेज केला, भाऊ, तू मला प्रेरणा दिलीस. मीही अडकलेलो होतो. आज एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलाय. अनिकेत शांत बसला. पावसाळ्यातला एक थेंब खिडकीवरून सरकून खाली पडला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण त्या थेंबात तो स्वतःला पाहू शकत होता. तुम्ही कधी कधी अडकता, थांबता, चुकीच्या वाटांवर जाता. पण जेव्हा तुम्ही स्वतःला स्वच्छ नजरेने बघता, तेव्हा प्रत्येक क्षण तुम्हाला नवीन काहीतरी सांगू शकतो. अनिकेतची गोष्ट म्हणजे कोणत्याही परफेक्ट नाटकाची गोष्ट नाही. ती आहे अशा माणसाची गोष्ट ज्याने हार मानली होती, पण पुन्हा सुरू करायला हरकत नाही हे उघडपणे मान्य केलं. तुमचं यश ठरवण्यासाठी तुम्ही किती वेळ पडला हे नाही, पण तुम्ही किती वेळा उभा राहिलात हे मोजलं जातं. उभा राहा, थोडं चालायला लागेल, श्वास घ्या, परत सुरुवात करा. तुम्ही अनिकेत आहात आणि त्याचं यश अजून कुणाला समजलं नसेल, पण तो स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवू लागलाय आणि कदाचित तुम्हीही.